मुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. खरं तर जेवढं कौतुक केलं तर तेवढं काही, मी फारच लहान आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगते की काही जर तुम्हाला यामध्ये असं वाटलं की नाही हा अर्थ काहीतरी वेगळा लागतोय बाबा तर तुम्ही जरूर सांगा. आणि तो तसाच असेलही असं नाही, किंवा तुमच्या सगळ्यांचे जी काही मतं असतील ती सगळी ओपन आहे हे सगळं डिस्कशनसाठी. पण तत्पूर्वी श्रीरामचरिता करा सुचरिता दया सागरा नसेच उपमा जगी अमित श्रेष्ठ या सागरा. सुयोग्य चरिता नये रघुपती नती आधिका म्हणून रामान प्रती नतीस आचरे राधिका. तर मोरोपंतांनी 108 रामायण लिहिली याच्याबद्दल बरीच सारी चर्चा कदाचित झाली असेल. मी कालच आले आणि ते आधीची सत्र काही मला अटेंड करायला मिळाली नाहीत. थेट कीर्तनाला आले होते आणि त्यानंतर आत्ता आपण भेटतोय, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्याही असतील. कदाचित त्याचा अभ्यास होईल. रिपिटिशन म्हणण्यापेक्षा अभ्यास म्हणते. पौनः पुण्यार्थ वृत्ती ही अभ्यास आहे. पुन्हा पुन्हा झालं की तो अभ्यास होतो, म्हणून मुद्दाम असा शब्द वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की अहमदनगरचे राहणारे एक रामभक्त, ज्यांच्याकडे रामाच्या अतिशय सुंदर मूर्ती होत्या आणि त्या मूर्तींची ते अत्यंत मनोभावे सेवा करत असत, पूजा करत असत. आणि जेव्हा ते वयोवृद्ध झाले, ते गृहस्थ, त्यांना अपत्य प्राप्ती झालेली नव्हती, त्यामुळे त्यांना एकच चिंता लागून राहिली होती की माझ्या रामांची पूजा आता मी कशी करणार, आता कोण करणार, हे सगळं पुढे कोण नेणार. आणि अशा वेळेला या गृहस्थांच्या स्वप्नात प्रत्यक्ष श्रीराम आले आणि श्रीरामांनी दृष्टांत देऊन सांगितलं, मला असं मोरोपंत पराडकर आहेत त्यांच्या हवाली करा. म्हणजे प्रत्यक्ष श्रीरामांनी सांगून नंतर हे गृहस्थ पायी त्या मूर्ती घेऊन अनवाणी निघाले आणि मोरोपंतांच्या हवाली त्या मूर्ती केल्या, त्यांना सुपूर्द केल्या. म्हणजे प्रत्यक्ष रामांनी सांगावं की मला मोरोपंतांकडे जायचंय, इतकी मोठी योग्यता मोरोपंतांची होती. आणि आणखीन एक असा प्रश्न पडतो की का रामायणच का 108 वेळा. तर कदाचित असंही असेल, मोरोपंतांचा खूप मोठा अभ्यास आपल्याला जाणवतोच प्रत्येक वेळेला. रामायणातल्या सगळ्या त्यांनी लिहिलेल्या आर्या, गीती आणि इतर वृत्त वाचताना आपल्याला लक्षात येतच. पण पूर्वी सौदास किंवा सोमदत्त अशी दोन्ही नावं येतात. नावाचा एक राजा होता आणि हा राजा शिवोपासक होता. आणि शिवोपासनेमध्ये अत्यंत रत असताना, अत्यंत मग्न असताना एकदा काय झालं, त्याचे गुरु म्हणजे गौतम ऋषी त्या ठिकाणी आले. पण हा राजा इतका शिवपूजनामध्ये मग्न होता की आपले गुरु आलेत याचं त्याला भान राहिलं नाही. त्यामुळे त्याच्याकडून योग्य तो आदर दिला गेला नाही. जर आपले गुरु आले असतील तर पटकन उठून उभं राहावं, त्यांना आधी आसन द्यावं, आपण बाजूला उभं राहावं. या सगळ्या गोष्टी ज्या त्या राजाकडून घडायला हव्या होत्या त्या घडल्या नाहीत. आणि त्या न घडण्याचं कारण मुद्दाम केलेलं नव्हतं, शिवोपासनेमध्ये मग्न होता. आणि ही गोष्ट गौतम ऋषींच्या लक्षात आली की अरे हा राजा पूजेमध्ये मग्न आहे म्हणून तो उठला नाहीये, त्याने मुद्दाम केलेलं नाही हे त्यांना माहिती होतं, त्यामुळे ते शांत होते. पण भगवान शंकरांना खूप राग आला या गोष्टीचा, त्यांना ते असह्य झालं. आणि भगवान शंकर प्रगट झाले आणि शंकरांनी त्या राजाला शाप दिला की अरे तुझे गुरु आलेले आहेत आणि तू माझ्या उपासनेमध्ये इतका रत आहेस, इतका मग्न आहेस की तुला ह्याचंही भान नाही की गुरु आलेत म्हटल्यानंतर उठून उभं राहावं, त्यांना नमस्कार करावा, त्यांचं आदरातिथ्य करावं. हे तू केलं नाहीयेस, त्यामुळे मी तुला शाप देतो, तू राक्षस योनीमध्ये जाशील. काय घडतंय हे कळण्याच्या आत शापच मिळालेला होता. त्यामुळे राजा अत्यंत गोंधळून गेला आणि सर्वप्रथम गौतम ऋषींना नमस्कार केला, लोटांगण घातलं, मला माफ करा, माझं चुकलं, तुम्हाला जो योग्य तो आदर द्यायला हवा होता तो माझ्याकडनं दिला गेला नाही, कारण मी शिवोपासनेमध्ये रत होतो.
लक्षात आलं नाही आणि नंतर भगवान शंकरांना सुद्धा नमस्कार केला, त्यांची माफी मागितली. आणि यानंतर गौतम ऋषींनी उपाय सांगितला की तुला राक्षस योनीमधनं मुक्त व्हायचंय का, तात्काळ मुक्त व्हायचंय का. बघा, मुद्दाम केलेली गोष्ट नाहीये, करत होता उपासना, भगवान शंकरांची उपासना. ती करत असताना चुकून प्रमाद घडला तर राक्षस योनी प्राप्त झाली. त्यातनं बाहेर काढण्यासाठीचा उपाय गौतम ऋषींनी सांगितला की तू असं कर, तू रामायण ऐक. जेव्हा तू रामायण ऐकशील तेव्हा तुझी राक्षस योनीतून मुक्तता होईल, तू मुक्त होशील आणि पूर्ववत तुझं पूर्व शरीर, तुझं पूर्व मान तू प्राप्त करशील. हे जेव्हा ऐकलं तेव्हा नंतरची कथा अशी आहे की तो खरंच शापाप्रमाणे राक्षस झाला, लोकांना खाऊ लागला, असा इकडे तिकडे हिंडत राहिला रानावनामध्ये. आणि कर्मधर्म संयोगाने त्याच्या कानावर एकदा रामायणाचे शब्द पडले, ते संपूर्ण रामायण ऐकलं आणि राक्षस योनीतून मुक्तता झाली. मग कलियुगामध्ये हा अजाणतेपणी झालेला गुण आहे. मग कलियुगामध्ये आपण किती पाप करत असतो, प्रचंड पाप प्रत्येक क्षणी घडत असतात, आपल्याला माहितीही नसतात. प्रभंजननी उल्लेख केला त्याप्रमाणे बऱ्याचदा सद्गुरू शिरीषदादा कवडे यांच्या लेखनाचा उल्लेख येतो. एके ठिकाणी त्यांच्याच लेखनामध्ये मी असं वाचलं की आपण कधी कधी गंमत म्हणून एखादा शब्द उलटा बोलतो, म्हणजे आपण ची भाषा वगैरे बोलतो आणि गंमत असते ती सगळी. पण असं म्हटलंय की मुखस्थ ज्या देवता असतात त्यांना असं उलट बोललेलं असं आवडत नाही. एखाद्याचं नाव जर प्रशांत असेल तर तुम्ही परशा म्हणून हाक मारली तर त्या मुखस्थ देवता या क्रोधित होतात आणि त्या तुम्हाला शापतात. त्यामुळे माणसांनी बोलताना अत्यंत विचार करून बोलावं म्हणतात. मितला बोली बोली जे मितलिया पावली चाली जे माऊली म्हणतात. तर मग असे किती प्रमाद आहेत जे आपल्याला माहितीच नाहीयेत, आपण किती सहज गंमत म्हणून बोलतो. मग ह्या सगळ्या प्रमादांपासून अर्थातच रामायण आपल्याला मुक्त करणारच. कदाचित म्हणूनही हा एवढा लेखन प्रपंच मोरोपंतांनी केला असावा. जेव्हा मोरोपंत निरोष्ठ रामायण लिहित होते तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही काय करताय, आणि त्यांनी सांगितलं की मी रघुनाथ चरित्र लिहितोय. प्रभंजन ही गोष्ट विस्ताराने सांगणार आहे म्हणून मी नुसताच उल्लेख करते. रघुनाथ चरित मी लिहितोय. तर रघुनाथ चरित असं नाव का दिलं आणि निरोष्ठ म्हणजे काय याच्यापासून आपण सुरुवात करूया. आपल्या बाराखडीमध्ये जेव्हा आपण बाराखडी लिहितो तेव्हा ओष्ठ्य वर्ण, कंठ्य वर्ण, दंत, दंत्य, तालव्य असे वर्ण आहेत. ते उच्चारण स्थान आपल्याला त्या त्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी वापरावं लागतं. उदाहरणार्थ जेव्हा मी क, ख, ग म्हणते, इथे हात लावला आणि क उच्चार केला तर आपल्या लक्षात येईल की कंठ हे त्याचं उच्चारण स्थान आहे, म्हणून त्या वर्णाला कंठ्य असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे प, फ, ब, भ, म हे उच्चार करताना आपल्याला दोन्ही ओठ वापरावे लागतात. एवढंच नाही तर व, व हा जो वर्ण आहे तो दंत्योष्ठ आहे, म्हणजे खालचा ओठ आणि वरचे दात असे दोन्ही आपल्याला व चा उच्चार करताना लागतात. निरोष्ठ रामायण म्हणजे असं रामायण ज्या रामायणामध्ये प, फ, ब, भ, म आणि व हे वर्ण आपल्याला सापडतच नाहीत. हे सापडतच नाहीत. प्रभंजन काल म्हटलं त्याप्रमाणे पैज लावा 5000ची. तर असं हे रामायण, निरोष्ठ रामायण. बघा, राम शब्दच येत नाही ज्याच्यामध्ये, रावण शब्दच येत नाही, लक्ष्मण शब्दच येत नाही. प्रत्येक शब्दामध्ये कुठे ना कुठेतरी ओष्ठ्य वर्ण आहे. काल मला जेव्हा मी हे सगळं चिंतन करत होते तेव्हा असं लक्षात आलं की ओष्ठ्यच का त्यांनी घेतलं असेल, कंठ्य का नसेल घेतलं, किंवा तालव्याचा विचार का नसेल केला की आपण असं काहीतरी रामायण लिहूया ज्याच्यामध्ये कंठ्य वर्ण आले नाही पाहिजेत किंवा तालव्य आले नाही पाहिजेत किंवा दंत्य आले नाही पाहिजेत. ओष्ठ्यच का घेतलं? विस्तार करणं म्हणजे मी विस्तार करणं योग्य नाही, पण तरी असं म्हणतात की आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर सगळ्यात जास्त मटेरियलिस्टिक वर्ल्ड कडे नेणारं जे सुख असतं ते ओठांद्वारे प्राप्त होतं, म्हणून ओष्ठ्यवर्ण वर्ज केले असावेत असं हे माझं इंटरप्रिटेशन आहे. कदाचित काहीतरी वेगळंही असेल त्याच्यामध्ये. तर बघूया रघुनाथ चरित. यामध्ये 66
श्लोक आहेत, म्हणजे 65 गीती आहेत आणि एक अनुष्टुप वृत्तातला छंद आहे, श्लोक आहे. तर असे इतके सगळा मोठा संभार असल्यामुळे कसं करावं, कोणते श्लोक घ्यावे, तर मला मदतीला हे एकश्लोकी रामायण आलं. यामध्ये जे प्रसंग आहेत त्या प्रसंगाला अनुसरून असलेल्या निरोष्ठ रामायणातल्या गीती आपण बघणार आहोत. श्लोक एकदा बघूया. हा आपल्याला मोठा करता येईल ना? सगळे म्हणूयात आपण. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. पुढची हो. पहिली गीती या रामायणाची आहे. श्री हरी दशरथ नंदन झाला दशकंठ संक्षय कराया. सगळ्यांनी वाचून बघा, कुठेही ओठाला ओठ आपले चिकटत नाहीत. दरशेष चक्र ही जनी घेती जगदखिल संकट हराया. श्रीहरी ते दशरथ नंदन झाले म्हणजे त्यांनी राम अवतार घेतला. श्रीहरी दशरथ नंदन झाला. कशासाठी? लगेच प्रयोजनही सांगितलंय. दशकंठ संक्षय कराया. दशकंठ म्हणजे 10, दश म्हणजे 10 कंठ ज्याचे आहेत असा म्हणजे रावण. त्याचा संक्षय करण्यासाठी म्हणजे त्याला मारण्यासाठी, रावणाचा वध करण्यासाठी श्रीहरी दशरथ नंदन झाले. आणि त्याचबरोबर दर, शेष आणि चक्र. दर म्हणजे शंख, शेष म्हणजे शेषनाग आणि चक्र यांनी सुद्धा श्रीरामांच्या बरोबर जन्म घेतला. त्यांचं जे काही कार्य आहे, जगद अखिल संकट हराया, संपूर्ण जगताचं जे जगतावर ओढवलेलं राक्षस रूपी जे संकट आहे ते संकट हरण करण्यासाठी जेव्हा प्रभू अवतार घेते झाले तेव्हा त्यांना सहाय्यभूत म्हणून यांनी सुद्धा जन्म घेतले. शंख, चक्र आणि शेषनाग, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या रूपामध्ये हे सुद्धा अवतरले. अत्यंत सोपी अशी पहिलीच गीती आहे. आता मधली गाळून बरोबर तिसरा घेतलाय. बरं, मी गाळलं याच्यासाठी आहे, सलग यासाठी नाही घेतलं, कारण मग एक धावता आढावा सगळा संपूर्ण आपल्याला निरोष्ठातल्या काही गीती बघता येतील म्हणून तो त्या श्लोकाप्रमाणे घेण्याचा प्रयत्न केलाय. गाधीज यज्ञत्राणा याची ने ज्येष्ठ सह कनिष्ठतया दे ताटका क्षयकरा अस्त्रे करी तातसा ऋषींद्र दया. गाधीज विश्वामित्र, यज्ञत्राणा म्हणजे यज्ञ रक्षणासाठी, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. विश्वामित्रांचा जो यज्ञ अपुरा राहत होता राक्षसांमुळे, सातत्याने त्यांच्यामुळे यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न होत होती. या राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी विश्वामित्रांनी काय केलं? याची म्हणजे याचना केली, मागितलं. ज्येष्ठ सह कनिष्ठ, श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांचीही याचना केली. आणि तया ताटका क्षय करा, ताटका नावाच्या राक्षसीचा अंत करणारे म्हणजे श्रीराम, त्यांना श्रीरामांना विविध प्रकारची अस्त्र त्यांनी प्रदान केली. आणि इतकंच नाही तर करी तातसा ऋषींद्र दया. तातसा म्हणजे वडिलांप्रमाणे, तात म्हणजे वडील. आपल्याला जर माहिती असेल तर कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्विकम. हे म्हटलेलं जे आहे, श्रीराम झोपलेत, लक्ष्मण झोपलेत आणि विश्वामित्र जागे त्यांच्या आधी उठलेत आणि उठून श्रीरामांच्या डोक्यावरनं हात फिरवतायत आणि डोक्यावरनं हात फिरवून त्यांना उठवतायत. एखादे वडील आपल्या मुलाला कसे उठवतील, एखादे वडील आपल्या मुलाशी कसं वागतील, अगदी त्याचप्रमाणे विश्वामित्रांचा व्यवहार हा राम लक्ष्मणांशी आहे. हेच त्यांनी इथे सांगितलंय. करी तातसा
ऋषींद्र दया. यात आणखीन एक आहे, रामेति मधुराम वाणीम विश्वामित्रोभ्य भाषत उत्तिष्ठ नर शार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. असा आणखीन एक पाठाभेद आहे. हे राम, राम इति मधुराम वाणीम, राम हे राम, अशा मधुर आवाजामध्ये विश्वामित्र उठवतायत श्रीरामांना आणि त्यांना सांगतायत की चला आपल्याला उठायचंय बरं, आणि आता आपल्याला पुढचं काम करायचंय. किती सुंदर दृश्य असेल. अर्ध्या चरणात सांगितलंय, करिता तसा मुनींद्र ऋषींद्र दया. ऋषींद्र म्हटलंय. इंद्र हे जेव्हा विशेषण येतं तेव्हा सर्वश्रेष्ठ या अर्थाने ते येतं. ऋषींद्र म्हणजे ऋषींमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे जे, ते असं म्हणतात. ते विश्वामित्र श्रीरामांना वडिलांप्रमाणे प्रेम देतात. आपल्याला एक गोष्ट अशी जाणवेल की संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य असं आहे, अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यापैकी एक वैशिष्ट्य असं आहे की ही भाषा वापरताना यामध्ये खूप सारी विशेषणं वापरली जातात. म्हणजे नुसतं पती पत्नींचा संवाद असेल ना, तर पत्नी सुद्धा संबोधताना आर्य नाथ अशी संबोधते, आणि पती सुद्धा देवी आर्ये असं संबोधतो. म्हणजे सर्वत्र आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये हे दिसून येतं, आणि त्याचे पडसाद आपल्याला इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसून येतील. निरोष्ठ रामायणामध्ये, कदाचित इतर रामायणांमध्येही असणार ते. पुढे जाऊया. हर सायका सनाते नाशी क्षितिकन्यका करासी धरी जनकांग जनी तिघीजा त्याही दयानिधी कनिष्ठदार करी. काय झालं? हर सायकासन, धनुष्यासाठी किती सुंदर शब्द वापरलाय. सायकासन, सायक म्हणजे बाण, त्या बाणाचं आसन, सायकासन म्हणजे धनुष्य, आणि हर म्हणजे शंकर. हर सायकासन म्हणजे शिवधनुष्य. हर सायकासनाते नाशी, त्या शिवधनुष्याचा भंग केला, आणि क्षिती कन्यका करासी धरी, क्षिती म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीची कन्यका म्हणजे सीता, त्या सीतामाईंचं पाणी ग्रहण केलं त्यांनी. आणि नुसतंच श्रीरामांचा विवाह सीतामाईंशी झाला का? तर नाही. जनकांग जनी तिघीजा. आता जनकांग जनीचा अर्थ आहे की जनकाच्या स्वतःच्या मुली. काही ठिकाणी जर आपण गीत रामायण बघितलं तर आपल्या भ्रातृकन्या असं त्यांनी म्हटलंय तिथे. तर काही ठिकाणी पाठभेद आपल्याला भ्रातृकन्या असा सुद्धा येतो, म्हणजे जनकाच्या भ्रातृकन्या. आणि काही ठिकाणी त्या त्यांच्या स्वतःच्या मुली होत्या असा सुद्धा उल्लेख येतो, जो इथे आलेला आहे. उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती या उरलेल्या तिघी जणी, या तिघींचा विवाह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी लावून दिला. दयानिधी कनिष्ठ दार करी, दारा म्हणजे पत्नी, आणि कनिष्ठ म्हणजे धाकटी भावंड. श्रीरामांची जी धाकटी भावंड आहेत त्या भावंडांनी सुद्धा किंवा त्या भावंडांसाठी सुद्धा पत्नी म्हणून जनकाच्या इतर 3 मुलींचा स्वीकार केला गेला. येता नगरा अयनी क्षत्रांतक गिरीश शिष्य तेज हरी. मी इथे आले तर दिसते ना, कारण मी शिक्षक आहे ना, त्यामुळे मला एका जागी उभं राहून शिकवताच येत नाही किंवा सांगताच येत नाही, सारखं फिरावं असं वाटतं. येत काय ते नाही मी छडी नाही मारत आता परवानगीच नाही, बरोबर शब्द हेच छडी. येता नगरा अयनी क्षत्रांतक गिरीश शिष्य तेज हरी जननी जनकहितार्थ त्यजी गृह निघे अरण्य सदन करी. स कनिष्ठ सदार निघे चरणगती तयासी तात रथ धाडी सारथी गंगा तरता त्यजी अजित निषाद खेदही झाडी. अत्यंत सोपा अर्थ आहे, कळलंच असेल, लगेचच कळलं असेल. मला एका शब्दावर खूप म्हणजे बोलावंसं वाटतं. अयनी, अयन म्हणजे मार्ग. हाच शब्द रामायण याच्यामध्ये सुद्धा आहे. तो रामायण नचा न झालेला आहे, आणि मूळ शब्द अयन. श्रीरामांनी जो मार्ग अनुसरला तो मार्ग ज्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे तो ग्रंथ म्हणजे रामायण. तर तोच अयन शब्द आपल्याला इथे दिसून येतो. येता नगरा अयनी म्हणजे नगराच्या मार्गावर आल्यानंतर. क्षत्रांतक गिरीश शिष्य, कोणाची आहेत ही विशेषण? परशुरामांची विशेषण आहेत. आपल्याला माहिती आहे की ते शिवधनुष्य भंग पावल्यानंतर परशुराम अत्यंत चिडले, आणि ते कोणी भंग केलं म्हणून
संतापून विचारते झाले, तेव्हा श्रीरामांनी स्वतःच्या शब्दांनी त्यांना शांत केलं, त्यांचा क्रोध हरण केला, त्यांना जे काही घडलं ते व्यवस्थित शांतपणे सांगितलं. आणि हे सगळं झाल्यानंतर थेट पुढच्या ओळीमध्ये जननी जनक हितार्थ, आपली आई आणि आपले वडील यांच्या हितासाठी किंवा यांच्या इच्छेसाठी असं आपण म्हणूया, त्याची गृह, त्यांनी श्रीरामांनी घराचा त्याग केला आणि निघे. आणि श्रीराम निघाले आणि अरण्य सदन करी, त्यांनी अरण्यालाच आपलं घर केलं, म्हणजे वनवासी झाले, वनवास त्यांनी स्वीकारला. सकनिष्ठ सदार म्हणजे बंधू भार्ये सह, सकनिष्ठ सदार्य निघे, चरणगती म्हणजे पायी चालत निघाले. त्यामुळे पायी चालत निघालेत म्हणल्यानंतर दशरथांनी त्यांच्यासाठी रथ पाठवून दिला. आणि जेव्हा गंगेपर्यंत आले तेव्हा त्या सारथ्याला सुद्धा परत जायला सांगितलं. आणि गंगा पार केल्यानंतर तो जो गुहाक आहे त्याच्यासह गंगा पार केल्यानंतर त्याचाही निरोप घेतला गेला. त्यामुळे त्याला सुद्धा अत्यंत खेद झाला, अतिशय वाईट वाटलं. आणि श्रीराम पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले. असं आपल्याला एवढा सगळा भाव ह्या गीतींमधून व्यक्त होतो. गंगा तीरी राहे तृण सदनी, अजित तो जिचा दादा. आता हा हे वाचण्याची कमाल आहे बरं का. गंगा सदनी राहे अजित तो, इथे कॉमा आहे, आणि मग जिचा दादा राक्षस राजा. हे कसं आहे, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम. आता वार्ता विघ्नाची नुरवी हे खालच्या ओळीत जरी असलं तरी वार्ता विघ्नाची नुरवी हे आपल्याला एकत्र म्हणायचं असतं किंवा तो जाणून घ्यायचा असतो त्यातला भाव. तसंच याच्या बाबतीत सुद्धा आहे. गंगा तीरी राहे तृणसदनी अजित तो जिचा दादा म्हणल्यानंतर अजित दादा झाला तर शूर्पणखेचं वर्णन आहे, त्यामुळे अगदीच त्याचा उलटाच अर्थ येईल. जिचा दादा राक्षस राजा, ती ये रती याची हृदधरा धरी नादा. आता इथे एक प्रश्न असा पडू शकतो की राक्षसीने, अनेक राक्षस आहेत, ज्या सगळ्या राक्षसांना श्रीरामांनी यमसदनाला धाडलेलं आहे, त्यापैकी शूर्पणखा या शब्दाचा अर्थ माहितीये? शूर्प म्हणजे टोकदार, जिची नख टोकदार आहेत अशी शूर्पणखा, म्हणजे हा एक अर्थ आहे त्याचा. त्यामुळे ज्या ज्या मुली आपली नख वाढवून त्यांना नेलपेंट वगैरे लावतात त्या सगळ्या शूर्पणखा आहेत. ऍडजेक्टिव्ह आहे कारण विशेषण आहे. त्यामुळे तर शूर्पणखा जर हा शब्द वापरायचा असेल तर प येईल, तिथे प आला तर ओष्ठ्य वर्ण येईल. तो टाळण्यासाठी जिचा दादा राक्षस राजा आहे ती आली असं सांगितलं कुठेही, त्यामुळे ओष्ठ्य वर्ण त्याच्यात आलेला नाही. आणि रती याची, रती सुखाची याचना केली, हृदहराकडे, ज्याने तिच्या हृदयाचं हरण केलं आहे अशा श्रीरामांकडे. आणि धरी नादा, त्यांचा नाद धरला किंवा त्यांचा नाद केला, त्यांची इच्छा धरली. आपल्याला असं कदाचित वाटेल की कसं काय, म्हणजे शूर्पणखा राक्षसी आहे तरी सुद्धा तिने एवढं डेअरिंग केलं आणि जाऊन श्रीरामांना सांगितलं की असं असं आहे, माझ्या मनात असं असं आलेलं आहे. तर खूप सुंदर गोष्ट आहे खरं तर ही. नयनतारा नावाची एक अप्सरा होती इंद्रांच्या दरबारामध्ये. ज्या मुख्य अप्सरा होत्या त्या मुख्य अप्सरा म्हणजे रंभा, मेनका, उर्वशी यांच्यापैकी या मुख्य अप्सरांपैकी एक अप्सरा होती नयनतारा. आणि ही जी अप्सरा होती हिचे डोळे अतिशय सुंदर होते आणि नृत्य करत असताना विशेष प्रकारे डोळ्यांचे जे कटाक्ष टाकण्याची तिला कला अवगत होती. त्यामुळे इंद्रांची ती अत्यंत लाडकी अशी अप्सरा बनली होती. आता जी लाडकी व्यक्ती आहे तिच्यावर जबाबदारीचं काम सोपवलं जायचं, त्यामुळे मग नयनतारा अतिशय लाडकी आहे, मग तिच्यावर एक काम सोपवलं गेलं. पृथ्वीवर वज्रा नावाचे एक ऋषी होते आणि ते तप करत होते. तर इंद्राचं एक काम, अनेक कामांपैकी एक महत्वाचं काम म्हणजे तपोभंग करायचा. आपल्याला असं वाटेल काय इंद्र आहे तपाचा भंग करतोय वगैरे, असं काही नाही बरं का. ह्याच्या मागे सुद्धा काही गोष्टी आहेत
इंद्र आपण टीव्ही सिरियलच्या मालिकांमुळे काही झालं की घाबरून पळणारा आणि एकतर विष्णूंकडे याचना करणारा नाहीतर शिवांकडे याचना करणारा असाच आपल्याला मालिकांनी टीव्ही मालिकांनी दाखवलाय, असं नाहीये बरं. तो खराच देवांचा राजा आहे. आपण जर ते ब्राह्मण ग्रंथ काढून वाचले, ब्राह्मण ग्रंथाचा जातीवाचक शब्द नाहीये हा, बृह असा धातू आहे, विस्तार करणे या अर्थाने. वेदांचा विस्तार ज्या ग्रंथामध्ये बघायला मिळतो त्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात. तर त्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये, आरण्यकांमध्ये इंद्राबद्दलच्या अतिशय सुंदर कथा आहेत की त्यांनी कसे पराक्रम गाजवलेत, त्यामुळे ते देवांचे राजे आहेत. तर त्या वज्रा नावाच्या ऋषींची परीक्षा घेण्यासाठी, त्यांचा तपोभंग करण्यासाठी नयनतारेला पाठवलं. ती यशस्वी झाली, पण तिला शाप दिला की तू राक्षसीण होशील, तू माझ्या तपाचा भंग केलास त्यामुळे तू राक्षसीण होशील. पण तिने लगेच पाय धरले, गयावया केली. तिला खरा खरा पश्चाताप झाला की आपण उगाच ही गोष्ट केली. तेव्हा उशाप मिळाला की तुला प्रभूचं दर्शन होईल. आणि ती राक्षसीण म्हणजे ही शूर्पणखा आहे. आपल्याला हे माहिती असतं की तिने नाद धरला, लक्ष्मणांनी तिचे नाक कान कापून टाकले, तेच खडगाने नाक कान कापून टाकले. पण मग नंतर काय झालं, ती त्या खरं दूषण त्यांच्याकडे गेली आणि त्यांना सांगितलं, स्वतःच्या दादाला जाऊन सांगितलं की असं सगळं आहे म्हणून, माझा असा अपमान केला, आणि खऱ्या अर्थाने काडी टाकून सगळं पेटवून दिलं. सीतामाईंचं वर्णन करून रावणापुढे की किती सुंदर आहे तू, तर तिला जाऊन तुला धरलीच पाहिजे, तुझ्याचकडे ती असली पाहिजे, आली पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. पण ह्या सगळा तिचा एक ड्युटी होती तिला सोपवलेली रामायणामध्ये असं म्हणता येईल आपल्याला. कारण नंतर ती पुष्कर नावाच्या तीर्थामध्ये निघून गेली. ही जी शूर्पणखा होती तिने विद्युत जिव्हा नावाच्या दानवाशी लग्न केलं होतं, जे रावणाला पटलेलं नव्हतं म्हणून त्याने त्या विद्युत जिव्हाला मारून टाकलं होतं. आणि त्यामुळे ही एकटीच होती, सगळीकडे संचार करत होती वनामध्ये. पण ही गोष्ट घडल्यानंतर आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतल्यानंतर तिने जी इच्छा व्यक्त केली ती खरंच तिच्या मनामध्ये होती की मला त्यांचं दर्शन हवंय, मला ते हवेत, माझे म्हणून हवेत. मग पुष्कर नावाच्या तीर्थावर जाऊन 10,000 वर्ष तिने उभं राहून तपश्चर्या केली शंकरांसाठी. आणि मग शंकर प्रसन्न झाले आणि तिला वर दिला. आणि असं म्हणतात, एका कथेनुसार असं म्हणतात की ही म्हणजे कृष्ण जन्मामध्ये असलेली कुब्जा. आता या कुब्जेला अनेक संदर्भ आहेत, पण त्यातला एक संदर्भ हा सुद्धा सांगितला जातो की एवढं तिने तप केलं आणि प्रसन्न करवून घेतलं शंकरांना, त्यामुळे कुब्जा जेव्हा ती झाली तेव्हा श्रीरामांसाठी तिने जी इच्छा व्यक्त केली होती ती श्रीकृष्णांनी पूर्ण केली असं तिच्यासाठी म्हटलं जातं. तर ते तिचे कान आणि नाक दाशरथी धाकटा दाशरथी म्हणजे लक्ष्मण त्यांनी कापून टाकले. आणि अजित शरनिहत, अजित हे विशेषण रामांसाठी खूप वेळा वापरलेलं आहे, ज्यांना कोणीही जिंकू शकत नाही असे अजित. हा असं म्हणूनच म्हणलं, असं म्हणून त्यातला एक भाग असा आहे असं म्हणून मी मुद्दाम असं म्हटलं. बरोबर आहे तुमचं सुद्धा. आणि मग सकटक खरं ते कथी रडत अग्रजा चंडी. तर ती चंडी म्हणजे अत्यंत तापट स्त्री. तिने सगळं रडत रडत जाऊन रावणाला निवेदन केलं आणि सगळ्यात आधी तिच्या खराला सांगितलं. त्या खराला सकटक म्हणजे सैन्य त्याला मारून टाकलं. आणि त्यामुळे ह्या सगळा वृत्तांत, मला कसं त्रास दिला, त्यांना कसं मारलं आणि सीतामाई कशा सुंदर आहेत हे सगळं जाऊन तिने तिकडे सांगितलं. मग काय झालं, मग आता एवढं वर्णन केलंय म्हणल्यानंतर सीतामाईंना प्राप्त केलंच पाहिजे. मग ते सुवर्ण मृगाचा प्रसंग आहे. लंकेश कनक हरिण श्रीदृग अतिथी करी अजिधरायास, ऐसे ती सांगे तई जाय अजितही तया धरायास. अत्यंत सुंदर अशी गीती आहे. मला अतिशय आवडलेला शब्द म्हणजे श्रीदृग अतिथी. श्रीदृग अतिथी, श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे सीतामाई, दृक म्हणजे डोळे आणि अतिथी पाहुणा. सीतामाईंच्या डोळ्याचा पाहुणा केला म्हणजे सीतामाईंची दृष्टी पडेल अशा पद्धतीने तो कनकमृग त्यांच्या समोर आणला गेला म्हणून त्यांच्या डोळ्यांचा पाहुणा केला. काय सुरेख शब्द मोरोपंतांनी वापरलाय. पण हा शब्द निळोबारायांनी पण वापरलाय असं मला प्रभंजननी सांगितलं. दृष्टीचा पाहुणेर
केला असा असा म्हणजे ही जी कल्पना आहे ती तिथे पण आपल्याला सापडते. निळोबांनी वापरलेली. मोरोपंत त्यामुळे निळोपंत झाले. तर ते कनक हरिण, ते सोन्याचं जे हरिण आहे ते बरोबर सीतामाईंच्या दृष्टीस पडेल. श्री दृक अतिथी केला त्याला. सीतामाईंच्या डोळ्याचा पाहुणा केला आणि ऐसे ती सांगेत अजी धराय असं, ऐका ना, त्याला आणा ना धरून, असं लाडीकपणे तिने आपल्या पतीला कथन केलं. आणि असं सांगताच क्षणी अजितही जाय तया धराय असं, त्याला धरण्यासाठी म्हणून श्रीराम त्यांच्या मागे गेला. मला इथे एक श्लोक आठवतोय. श्लोक असा आहे, त्या श्लोकाचा एक चरण आपण सगळ्यांना माहिती आपल्याला, फक्त कदाचित ते पहिले 3 चरण माहिती नसतील. तर ते 3 चरण असे आहेत की न भूतपूर्वम न कदापि वार्ता, न भूतपूर्वम न कदापि वार्ता, हेम्नः पुरंगो न कदापि दृष्टः, तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यातलं आपल्याला विनाशकाले विपरीत बुद्धी ही माहिती असतं. त्यातली पहिले 3 चरण असे आहेत. न भूतपूर्वम, कधीही आधी झालेलं नाही. न कदापि वार्ता, त्याच्याबद्दल कोणतीही वार्ता ऐकलेली नाही. हेम्न पुरंगो न कदापि दृष्टः, कोणीही यापूर्वी सोन्याचा हरिण पाहिलेला नाही. तथापि तृष्णा रघुनंदनस्य, तरी सुद्धा श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम असूनही त्याच्या मागे गेले. हे कशामुळे झालं? विनाशकाले विपरीत बुद्धी, याच्यामुळे झालं. असं हा श्लोक वाचल्यानंतर मला ते आठवतं बरोबर की कसे ते मागे गेले. आणि मग कळता खळ, जेव्हा रामांना कळलं की हा खळ आहे म्हणजे दुर्जन आहे, दुष्ट आहे, हाणीशर, तत्क्षणी श्रीरामांनी बाण मारला आणि हरिसा तार आर्त नाद करी. हरिसा म्हणजे हरिप्रमाणे, म्हणजे श्रीरामांप्रमाणे. मग या राक्षसाने काय केलं, याला जेव्हा श्रीरामांनी बाण मारला तेव्हा श्रीरामांच्या आवाजात आर्तपणे या राक्षसानीच आवाज केला. राक्षस आर्तपणे ओरडला. काय ओरडला? हा सीते, हा सखय. श्रीराम मायावी होता, कोणाचाही रूप घेता येत होतं, कोणाचाही आवाज काढता येत होता. त्यामुळे या राक्षसाने श्रीरामांच्या आवाजात हाक मारली, हा सीते, हा सखया, हे सीते, हे लक्ष्मणा. की त्यांचा काहीतरी गैरसमज होईल, त्यांना वाटेल श्रीराम कदाचित संकटात आहे, म्हणून ते त्यांच्यापैकी कोणीतरी बाहेर येईल आणि रावणाला त्याचा मार्ग खुला होईल, या कारणासाठी म्हणून हे केलं. आणि अरी तत्क्षणीचं धैर्य हरी, आणि मग त्यांनी प्राण सोडला. हा सीते, हा सखया म्हणून त्याने प्राण सोडला. आणि असं असून सुद्धा स्पष्ट ऐकलाय आवाज, लक्ष्मणांनी पण ऐकलाय आणि सीतामाईंनी पण ऐकलाय, पण न त्रास धरी न निघे, या आवाजाचा यत्किंचितही त्रास लक्ष्मणांना झालेला नाही. आणि न निघे, ते बाहेरही पडले नाहीत, अरे रामांचा आवाज आहे पळा पळा, असं काहीही घडलेलं नाहीये त्यांच्या बाबतीत. आणि न निघे अग्रज संरक्षणासी निज धीर, आपला धीर त्याच्या मोठ्या भावाच्या संरक्षणासाठी बाहेर पडत नाहीये. म्हणून या करिता रागे जय सीता गांजी तया त्याची धीर, म्हणून सीताबाई रागवल्यात आणि त्रास देत आहेत लक्ष्मणांना. तुम्ही का असे बसलाय? त्रास देतात म्हणजे वाघ बाणांनी त्रास देतात, वाघ ताडण करतात, बोलतायत लक्ष्मणांना. पुढे त्याचा संदर्भ आलेला आहे, अति तीक्ष्ण गीश रक्षत. लक्ष्मणांचं विशेषण आलेलं आहे, काय सुंदर शब्द वापरलाय. अति तीक्ष्ण म्हणजे अत्यंत कठोर. गी म्हणजे गिरा, वाणी, आणि वाणी रूपी शर म्हणजे बाण. त्याने क्षत म्हणजे आहत झालेला, जखमी झालेला. सीतामाईंच्या अतितीक्ष्ण अशा वाक बाणांनी जखमी झालेला लक्ष्मण म्हणजे अतितीक्ष्ण गीश रक्षत. सूत्र असं म्हणतात, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. सूत्र शब्दाची व्याख्या करताना सांगितलंय, थोडक्यात सांगते, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त जे करतं ते सूत्र असतं. मोरोपंतांची अनेक ठिकाणी आपल्याला सूत्रमयी भाषा दिसून येते. त्यापैकी हा तो शब्द, जाय रडत दाशरथी. त्यामुळे हा वाघबाणांनी जखमी झाल्यामुळे रडत रडतच निघालाय. आणि तशात शिरे दिक्कंठ अजित सदनी. पुन्हा एकदा वरच्या ओळीच्या शेवटच्या 2 शब्दांचा
संदर्भ खालच्या ओळीशी लावायचा आहे. तशात शिरे दिक्कंठ, ज्या क्षणी लक्ष्मण बाहेर पडले त्या क्षणी दिक्कंठ म्हणजे तो रावण या अजित सदनामध्ये म्हणजे श्रीरामांच्या झोपडीमध्ये प्रवेश करता झाला आणि श्रीस हरी आणि सीतेचं हरण केलं. शस्त्र गिळी जरी न जिरे, आणि त्यांनी शस्त्र गिळलं जरी त्यांना पचत नव्हतं तरी. आता इथे काय कमाल मोरोपंतांनी केली आहे. आणि केवढे व्युत्पन्नमती असतील त्या काळचे सगळे लोक. शस्त्र हा शब्द वापरलाय बरं, शस्त्र गिळी. तर शस्त्र हा शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आपण म्हणतो शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावे. तर शब्द हा शब्दच वापरला नाहीये, नुसताच शस्त्र हा शब्द वापरलाय. शस्त्र गिळी जरी न जिरे, जिरत नसून सुद्धा शस्त्र गिळली म्हणल्यानंतर ही शस्त्र म्हणजे सीतामाईंचे शब्दच असले पाहिजे. शब्द आणि शब्द नाही वापरतात, ब येणार म्हणून शस्त्र वापरलंय. कारण लोकांना माहितीये शस्त्र म्हणजे एक शब्द. शब्द, हा शब्द आहेत. गिळता येण्याजोगे शस्त्र म्हणजे शब्द. असं अतिशय सुंदर या प्रसंगाचं वर्णन मोरोपंतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. हा हा गी शर आहेच आहे, आहेच आहे. हा ते हो घात माझ्या बरोबर आहे. काय वाटलं म्हणून अतितीक्ष्ण गी शर असं म्हटलंय. याला हे संदर्भ आहेत. म्हणजे आपण इतरही वाचल्यानंतर किती कठोर शब्द सीतामाई बोलल्यात. खरं तर लक्ष्मणांना जेव्हा रामांनी विचारलं, अश्रुपूर्ण नेत्रांनी विचारलं, लक्ष्मणा हे दागिने माझ्या सीतेचेच आहेत ना रे, तेव्हा लक्ष्मणांनी उत्तर दिलंय, नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नुपुरे त्वेव जानामी नित्यम पादाभिवंदनात. मला दंडातले बाजूबंद माहिती नाहीत, मी ओळखत नाही. मी कुंडल म्हणजे कानात घालायचे जो अलंकार आहे तो ओळखत नाही. हा मी नक्की सांगतो की हे पैंजण मात्र माझ्या सीता वहिनीचे आहेत. कारण नित्यम पादाभिवंदन सांगताना सुद्धा अंगावर काटा आला. नेहमी मी त्यांचा पादवंदन करतो म्हणून मी पैंजण ओळखू शकतो. असे लक्ष्मण आहेत. आणि त्यांना सीतामाई म्हणतायत, तू का जात नाही, तुला माझी इच्छा आहे का काय, तू तुझ्या अग्रजाचा घात करू इच्छितोस की काय. म्हणजे किती तीक्ष्ण शब्द बोलले गेले असतील म्हणून लक्ष्मण गेलेत. नाहीतर ते गेलेच नसते, कारण त्यांना पक्क माहितीये की श्रीरामांवर संकट येऊच शकत नाही. पुढे बघूया आपण. हा जटायू मरणम याच्यासाठीचा हा भाग आहे. गृध्रेंद्र करी खळाते रथरहित क्षत शरीर निर्यत्न छेदी तया अशस्त्रा खडगे लंकेसीने सतीरत्न. हे जे श्लोक आहेत हे रामायणातले आहेत. आणि त्यांचं ते मुद्दाम इथे यासाठी घेतलेत की किती रामायणातला त्यांनी सार किती चांगल्या प्रकारे आपल्या गीतींमध्ये आर्यांमध्ये व्यक्त केलेलं आहे. जे जटायू शौर्य जे आहे, जटायूच्या शौर्याचं वर्णन जे रामायणामध्ये येतं त्यामध्ये आधी जटायू सांगतायत श्रीरामांना की तुम्ही रावणाला की तू हिला सोडून दे, तू जे करतोयस ते योग्य नाहीये. म्हणजे आधी चांगल्या शब्दात समज देण्याचा प्रयत्न केलाय. ते तिथे आले आहे. निर्वर्तय मतीम नीचाम परदाराभिमर्शनात न तत् समाचरे धीरहा परो यथी विघरहयेत. म्हणजे एखादा माणूस ज्याची विगरहणा करेल, लांछास्पद असं जे आहे असं एखादा म्हणेल, असं आचरण एखाद्या मनुष्याने करू नये. त्यामुळे परदारेचं हरण करणं हे अत्यंत लांछास्पद आहे, ते तू करू नकोस असं सांगितलंय. अशा अर्थाची आर्या सुद्धा गीती सुद्धा याच्या आधीच्या गीतींमध्ये आलेली आपल्याला दिसून येईल. आणि ती जर गीती बघितली तर आपल्या लक्षात येईल की सही अर्थ मोरोपंतांनी त्यांच्या गीतींमधून आणि आर्यांमधून व्यक्त केलाय. याच्यामध्ये जर आपण बघितलं, तस्य तीक्ष्ण नखाभ्याम तू चरणाभ्याम महाबलाः चकार बहुधा गात्रे व्रणान पतग सत्तमः. खूप सारे त्याला निशस्त्र करून टाकलं. त्याला खूप दातांनी नखांनी त्याच्या चोचीने नखाने टोचण्याचा प्रयत्न केला. आणि अत्यंत निकराचं असं युद्ध जटायूंनी रावणाबरोबर केलेलं आहे. पण दुर्दैवाने त्यांचे पंखच छाटून टाकल्यामुळे त्यांना काहीच करता आलं नाही. आणि ने लंकेसी सतीरत्न, आणि सतीरत्न असलेल्या सीतामाईंना लंकेमध्ये रावण घेऊन गेला. पुढे
गृध्र कथित आकर्णी रक्षकृत दार हरण शल्यधर. केवढा शब्द वापरलाय. रक्षकृत म्हणजे राक्षसाने केलेलं, आणि दार हरण म्हणजे स्त्रीचं हरण, स्वतःच्या पत्नीचं हरण. रक्षकृत दार हरण शल्यधर, याचं शल्य, राक्षसाने आपल्या स्त्रीचं हरण केल्याचं शल्य ज्याने मनात धरलं आहे असा. रक्षकृत दार हरण शल्यधर असं एक विशेषण, एक ऍडजेक्टिव्ह त्या रामांसाठी वापरलंय. आकर्णी, त्यांनी ऐकलं गृध्र कथित, ते जे जटायूंनी सांगितलं ते सगळा वृत्तांत त्यांनी ऐकला. आणि नुसतं आता बघा इथे किती महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील की ते बारकावे हेरलेत बरोबर मोरोपंतांनी. त्याची क्रिया करी अजित तनय तसा. जसा, कारण जटायू म्हणजे दशरथ राजाचे मित्र होते ते, आणि त्यामुळे श्रीरामांना जेव्हा वृत्तांत कथन केलं तेव्हा वृत्तांत कथन केल्यानंतर जटायूंनी प्राण सोडले. पण प्राण सोडलेत, स्वतःच्या पत्नीचं हरण झालंय, इतकं दुःख मनात आहे का श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणायचं. ह्याचे सगळे ते बारकावे आहेत ना, त्यातला हा एक बारकावा आहे. पण हे सगळं असून माझं दुःख आत्ता जगातल्या सगळ्या दुःखांपेक्षा मोठं असून, असं आपल्या बाबतीत नेहमी होतं ना, जे आपलं दुःख असतं ते आपल्याला सगळ्यात मोठं वाटत असतं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि जरी समोरच्याने सांगितलं रे काही नाही, हे काहीतरी शुल्लक आहे, तरी आपल्याला असं वाटतं तुला काय कळणार आहे माझं दुःख काय येते, असं वाटत असतं. आणि त्या दुःखाच्या भरामध्ये आजची पिढी जी आहे ना, मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी मुलं आजच्या पिढीमध्ये जन्माला येतात. त्यांनी हे खरंच वाचलं पाहिजे. तर एवढं सगळं दुःख असून सुद्धा आपल्या कर्तव्यामध्ये कुठेही न चुकता आधी अंत्यसंस्कार केलेले आहेत जटायूंचे. कसे? तनय तसा, जसा मुलगा वडिलांचे करील तसे सगळे अंत्यसंस्कार जटायूंचे श्रीरामांनी केलेत. सांगताना सुद्धा आपल्याला वाचतानाही अंगावर काटा आहेत. जे यशोधनजी सांगत होते की जेव्हा ते येत होते प्रवास करताना, तेव्हा ते सीता गीत आठवून ते एकटेच रडत होते. आणि खरोखर असंच होतं की जेव्हा आपण एखादा रामायण घेतो आणि त्याची उकल करायला बसतो, आणि जेव्हा एका शब्दाचा आपल्याला अर्थ लागतो ना, तेव्हा आपण फक्त तीच प्रतिक्रिया देऊ शकतो. म्हणजे आपले डोळे आपोआपच देतात. कोणत्याही प्रकारचं, असं म्हणतात ना की सगळ्यात जास्त डोपोमिन रिलीज होतं ते मोबाईल आणि या स्क्रीन्समुळे. कारण ते डोपोमिन म्हणजे आपल्याला आनंदी बनवणारा एक रसाचा उत्सर्ग असतो म्हणे. तर हे केल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात ते डोपोमिन रिलीज होत असेल. खरं तर केवढं मोठं खाद्य आपल्या बुद्धीला ह्याच्यामुळे प्राप्त होतं, आणि किती गोष्टी याच्यातून शिकायला मिळतात. गाय या दयेसी हर, हे जे वर्तन श्रीरामांनी केलं, त्या वर्तनामुळे श्रीरामांची स्तुती प्रत्यक्ष शंकर गायला लागले. प्रत्यक्ष शंकरांनी त्यांची स्तुती केली. पुढे हा, खरंय, तर ती वाईट आहे. अगदीच खरंय. बरोबर बरोबर, अगदीच अगदीच खरंय, अगदीच खरंय. खरंच आहे. अर्काच्या तनयाते सदय ऋषिकेश करी सखा तारी, शक्रांगजा निधन दे सखया तत्कीश राज्य हितकारी. सुग्रीव संभाषणम, याच्याबद्दल जे काही सांगायचं होतं त्या गीती आहेत या. अर्काचा तनय, अर्क म्हणजे सूर्य, आणि त्याचा तनय म्हणजे सुग्रीव. जेव्हा श्रीराम जेव्हा जन्म घेते झाले, अवतार घेते झाले पृथ्वीवर, तेव्हा समस्त देवतांनी प्रत्यक्षपणे किंवा अंशरूपाने पृथ्वीवर अवतार घेतले या लीलेमध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा प्रत्यक्ष सूर्यांचा अंशरूपाने झालेला अवतार म्हणजे सुग्रीव आहेत. आणि इंद्रांचा जो अवतार झाला, शक्र म्हणजे इंद्र, आणि अंगज म्हणजे मुलगा, अंग म्हणजे शरीर, आणि ज म्हणजे जन्मलेला, शरीरापासून जन्मलेला म्हणजे आत्मज, अंगज, ह्या सगळ्याचा अर्थ मुलगा असा होतो. तनय, तनुतः याती म्हणजे शरीरापासून निर्माण झालेला, आलेला. हे सगळे पुत्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुत्र, पुन नाम नरकात त्रायते इति पुत्र. तर ते पुन नावाचा एक नरक आहे. असं म्हणतात की जेव्हा पुत्र प्राप्ती होते तेव्हा त्या नरकापासून माणसाची सुटका होते.
म्हणून पुत्र असं त्याला म्हटलं जातं. त्र हा जेव्हा येतो उपसर्ग तेव्हा सॉरी प्रत्यय येतो तेव्हा त्याचा अर्थ साधन असा असतो बऱ्याचदा. उदाहरणार्थ पात्र म्हणजे पिण्याचं साधन, चरित्र म्हणजे चालण्याचं साधन. असो, हा माझा विषय नाहीये, थोडासा भरकटाला होऊ शकतो. तर पुत्र या एका विषयावर आपल्याला अनेक गोष्टी डिस्कस करता येतील. तर अर्काच्या तनयाते त्या सुग्रीवाला सदय ऋषिकेश सखा करी आणि तारी, त्याला आपला सखा बनवला आणि तिथेच त्याचा उद्धार झाला. ज्या क्षणी प्रत्यक्ष श्रीरामांनी सखा बनवलं त्या क्षणी उद्धार झाला. आणि शक्रांगजा निधन दे, वाली निर्दलनम, वालीचा मृत्यू झाला. आणि सखया तत्कीश राज्य. आता इथे दे जो आहे ना, दे तो देहली दीप न्यायाने घ्यायचा. न्याय जे असतात ना, साहित्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्याय दिसून येतात. आता खूप मोठी संकल्पना आहे, देहली दीप न्यायापुरतं सांगते. देहली म्हणजे उंबरा, उंबऱ्यावर ठेवलेला दिवा. पूर्वीच्या काळी जेव्हा इलेक्ट्रिसिटी नसायची तेव्हा स्वयंपाकघर आणि दिवाणखाना यांच्यामध्ये सगळीकडे उंबरे असायचे. प्रत्येक खोलीच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना उंबरा ओलांडून जायला लागायचं. तर त्या उंबऱ्यावर ठेवलेला दिवा स्वयंपाकघरातही प्रकाश द्यायचा आणि याही खोलीत प्रकाश द्यायचा. म्हणजे एकच दिवा जसा दोन्हीकडे प्रकाश देण्यासाठी वापरला जातो तसं एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यांसाठी वापरलं गेलं की त्याला म्हणायचं देहली दीप न्याय. देहली दीप न्यायाने हे क्रियापद घ्यायचं. मग दे शक्रांगजा निधन दे, दे सखया तत्कीश राज्य, म्हणजे दे हे दोन्हीकडे आपण वापरलं. सखया म्हणजे आपल्या सख्याला म्हणजे सुग्रीवाला, कीश राज्य म्हणजे किष्किंधेचं जे राज्य आहे ते त्याला दिलं. आणि कसं होतं ते हितकारी, हितकारी असं हे कृत्य श्री भगवानांनी श्रीरामांनी आपल्या मित्रासाठी केलं. पुढे हतगृध्र ज्येष्ठ कथी, लंघी जलनिधीसी आंजनेय हरी, समुद्र तरणम लंकापुरी दाहनम, असं पुढचं आहे. त्याच्यावर आधारित ह्या गीती काढलेल्या आहेत. शीत नगांगज जननी नागांची न गणी सिंहिकेसी हरी. काय प्रचंड प्रतिभा आहे मोरोपंतांची, त्यांनी अनेक प्रसंग एका गीतीमध्ये सांगून ठेवलेले आहेत. हतगृध्र ज्येष्ठ, हत म्हणजे मारला गेलेला, गृध्र म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन चुकीचं आहे खरं, गिधाड असं ट्रान्सलेशन आहे खरं तर, पण जटायू म्हणूयात आपण. मारले गेलेले जो पक्षी आहे त्याचा ज्येष्ठ बंधू म्हणजे संपाती. हतगृध्र संपाती म्हणता येत नाही कारण प येतो तिथे आणि ओष्ठ्यवर्ण येतो. त्या संपातीने सांगितलं की कारण गृध्र जे आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते अनेक योजन दूरचं बघू शकतात. तसं संपाती हा ज्येष्ठ आहे, म्हणजे आधीच जटायूच अत्यंत वृद्ध झालेले होते, त्यामुळे ज्येष्ठ आहेत बंधू म्हणजे संपाती किती वृद्ध आहेत आणि त्यांची सगळी ताकद क्षीण झाली आहे. पण ह्या सगळ्यांना विचार करताना बघून प्रत्येक दिशेला एक एक तुकडी पाठवली आहे सुग्रीवाने सीतामाईंचा शोध करण्यासाठी. त्यात ही जी तुकडी इकडे आलेली आहे ज्यामध्ये जांबवंत आहेत, ज्यामध्ये प्रत्यक्ष हनुमंत आहेत, ती जी तुकडी आहे ते सगळेजण समुद्र काठी येऊन विचार करतात. तेव्हा संपाती त्यांचं बोलणं ऐकतोय आणि संपाती सांगतोय की मी इथून बघू शकतो की सीतामाई लंकेमध्ये आहेत, अशोक वाटिकेमध्ये त्यांना ठेवलेलं आहे, असं सगळं त्यांनी सांगितलंय. तर हे सांगितलं. मग हतगृध्र ज्येष्ठ कथी हे सगळं त्यांनी सांगितल्यानंतर लंघी जलनिधीसी आंजनेय हरी, हरी या शब्दाचा एक अर्थ वानर असा पण आहे बरं. तर मग म्हणून शाखा हरी म्हणजे शाखेवरचं वानर म्हणजे फांदीवर बसलेलं वानर. एकदा आमच्या वर्गामध्ये असंच नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन यांच्याबद्दल चर्चा चालली होती मुलांची, आणि एक मुलगा, आमची इंग्लिश मिडियमची शाळा आहे त्यामुळे एक मुलगा म्हणला मी शाखाहारी आहे. म्हणलं आता दुसरीकडे जाऊन जर हे तू बोललास तर असं असं म्हणणार आहे. मग मी नंतर त्या वर्गात काही सांगितलं नाही, दुसऱ्या वर्गात सांगितलं शाखाहारी म्हणजे फांदीवरचं माकड बरं. त्यामुळे शाक म्हणजे भाज्या आणि शाकाहारी म्हणजे भाज्या खाणारा म्हणजे व्हेजिटेरियन. तर ते शाकाहारी म्हणायचंय, शाखाहारी नाही म्हणायचंय. तर आंजनेय हरी म्हणजे हनुमंत
तो सगळा जलनिधी लंघून लंकेमध्ये जायला जेव्हा निघाले तेव्हा 3 अडथळे त्यांना मध्ये आले. पहिला जो काही प्रत्युह होता तो शीतनगांगज. शीतनग शीतनग म्हणजे हिमालय आणि त्याचा अंगज म्हणजे मुलगा. हिमालयाचा मुलगा म्हणजे मैनाक पर्वत. पूर्वी सर्व पर्वतांना पंख होते आणि इंद्राने काय केलं, आपल्या वज्राने सगळ्या पर्वतांचे पंख छाटायला सुरुवात केली. तेव्हा पवन देवांनी काय केलं, पटकन येऊन मैनाक पर्वताला समुद्रात बुडवलं आणि त्याचे पंख छेदण्यापासून त्याला वाचवलं. आता मैनाक पर्वतावर पवन देवांनी हा केलेला उपकार आहे आणि मैनाक पर्वत विचार करतायत मी या उपकाराचं स्मरण केलं पाहिजे. वरती जो उडत चाललाय तो पवन देवांचा मुलगा आहे आणि पवन देवांचे माझ्यावर उपकार आहेत म्हणून मी त्यांच्या मुलावर उपकार केले पाहिजेत. म्हणून तो पाण्यातनं वर आला मैनाक पर्वत आणि सांगितलं हनुमंतांना की तुम्ही माझ्या कूटावर विश्रांती घ्या, म्हणजे माझ्या शिखरावर विश्रांती घ्या, कारण पुढचं जे काही अंतर तुम्हाला कापायचं आहे ते अत्यंत लांबचं अंतर आहे आणि मध्ये कोणतंही विश्रांती स्थळ नाहीये, त्यामुळे तुम्ही इथे विश्रांती घ्या. हनुमंतांनी त्यांना नमस्कार केला आणि विश्रांतीसाठी तुम्ही मला सांगितलं, पाचारण केलं म्हणून धन्यवाद दिले, पण मी रामकार्यासाठी चाललो आहे आणि रामकार्यामध्ये विश्रांती नाही. म्हणून हनुमंत थांबले नाहीत आणि पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर जननी नागाची, मग नागांची जननी म्हणजे सुरसा, ही सुरसा देवांनी पाठवली होती हनुमंतांची परीक्षा बघण्यासाठी. राक्षसी रूप घेऊन, ते राक्षसी रूप घेऊन ती आलेली होती की काय करतायत हनुमंत, त्यांचं बळ किती आहे आणि त्यांची बुद्धी किती आहे याची परीक्षा करण्यासाठी. आपल्याला ती सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, तिने स्वतःचा आकार मोठा केला. हनुमंत तितके मोठे झाले, तिच्या तोंडात शिरेन एकदम बारीक 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 होऊन ते काही जण म्हणतात तिथून पटकन बाहेर आले, काही जण म्हणतात काना वाटे बाहेर आले, पण ही बुद्धी त्यांनी दाखवली आणि बळही त्यांनी दाखवलं. त्यामुळे या दोन्हीची परीक्षा झाली आणि खरोखर त्या परीक्षेमध्ये हनुमंत उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्या सुरसेनी त्यांना अनेक शुभाशीर्वाद दिले आणि मग हनुमंत पुढे गेले. त्यानंतर सिंहिका नावाची एक राक्षसी त्यांचा मार्ग अडवती झाली. त्या सिंहिकेचा सुद्धा त्यांनी चांगला समाचार घेतला आणि मग हनुमंत पुढे गेले. छाया राक्षसी, त्या सिंहिका जी आहे ती राहूची माता मानली जाते आणि विप्रचित्ती नावाचा जो राक्षस होता त्याची ती पत्नी होती. राहू बरोबरच 101 मुलांची ती आई होती. पण राहू आपल्या सगळ्यांना माहिती असतो, राहू केतू मधला राहू, त्या राहूची ती माता होती सिंहिका. आणि छायाग्राह करून ती लोकांना त्रास देत असे, म्हणजे छायाग्रहण केली की तो माणूस सुद्धा धरला जात असे. तर तर ती अशी पशु पक्षी खेचून घेऊन ती त्यांना भक्ष बनवत असे, अशी ती राक्षसी होती. ज्या राक्षसीचा हनुमंतांनी वध, मला हे माहिती नाही की आपल्याकडे वेळ किती उरलाय म्हणून मी आपलं बघ ना, हरण केलं. येस, हरण करणे. लंकेत जाय रात्री निरखी यत्ने अराती गृह गहनी श्रीस खळा ही निकटची अत्यागे जासी लय चिता दहनी. फार सुंदर गीती आहे ही. अराती म्हणजे शत्रू. रात्रीच्या वेळेला लंकेत हनुमंत गेलेत आणि निरखी यत्ने, प्रयत्नपूर्वक त्यांनी निरीक्षण केलंय. कशाचं? अराती गृहसदनी, जे शत्रू आहेत त्या शत्रूच्या गृहसदनांचं प्रयत्नपूर्वक, काळजीपूर्वक निरीक्षण केलंय. का म्हणतात हनुमंतांना बुद्धिमताम वरिष्ठम? त्यांच्याकडे काम दिलंय की सीतामाईंचा शोध लावायचा आहे. एखादा असता तर सांग काम्यान होय नाम्या म्हणून गेलो असता, सीतामाईंचा शोध लागला, सीतामाई इथे आहेत म्हणून परत आला असता. त्यांनी तसं केलं नाहीये. त्यांनी सगळं अवलोकन केलंय की कशी नगरी आहे, यांचे लोक कसे आहेत, यांचं सैन्यबळ किती आहे, आपल्याला जर युद्ध करायचं झालं तर कुठे कुठे काय काय लपवण्यासारखं आहे, कुठे आपले दूत पाठवता येतील, कुठे छुपे लोक ठेवता येतील, ह्या सगळ्याचं बारीक निरीक्षण हे हनुमंतांनी केलंय. आणि हे बारीक निरीक्षण करून मग त्यांनी हेही लक्षात घेतलंय की सीतामाई कुठे आहेत. ती जागा पण त्यांनी बरोबर शोधून काढली आहे. श्रीस आणि खळा ही निकटची अति आगे जासी लय चिता दहनी.
आता निरखी हे क्रियापद सगळीकडे आपल्याला लावायचंय. कोणाकोणाला पाहिलं तर हे सदन सगळी गृह पाहिली, श्रीस सीतामाईंनाही पाहिलं, आणि खळाही सगळ्या दुष्टांनाही पाहिलं. आणि ते कसे आहेत? अति आगे ज्यासे लय चिता दहनी. आता अत्यागे याचा आपण त्याग न करता असाही अर्थ घेऊ शकतो की नाही? तसा अर्थ नाहीये. अगस किंवा अघस म्हणजे पाप. त्यामुळे अनघा शब्दाचा अर्थ आहे जिच्या मनात यत्किंचितही पाप नाही अशी. अनघ ज्याच्या मनात यत्किंचितही पाप नाही असा. अगस मग अग म्हणजे पाप, अति अग अत्यंत मोठं पाप, प्रचंड मोठं पाप. आणि त्या अति अगामुळे, अति अग यांच्यात असल्यामुळे त्यांना लय कशात आहे? या सगळ्या राक्षसांना या अत्यंत पापाचं लय कुठे होणार आहे? चितादहनी, मृत्यूच त्यांचं हे सगळं पाप जे आहे ते संपवू शकतात. असे सगळे अत्यंत बलाढ्य आणि अत्यंत अकराळ विकराळ असुर असं सगळं त्यांनी निरखी असं सगळं त्यांनी पाहिलं. पुढे पुढे रागे खड्ग धरी शिरच्छेदा दिक्कंठ तत्कनिष्ठ दया करी रक्षाया याही त्याही कथी दे चरांत हानी दया. आता विभीषणांचं वर्णन आहे. पहिल्यांदा हा शब्द बिभीषण असाही येतो, विभीषण असाही येतो. वि म्हणजे विशेष करून जे भीषण आहेत, ज्यांच्याशी युद्ध करणं, ज्यांना सामोरं जाणं हे अवघड आहे असे आहेत ते. म्हणजे ते काही शरण गेलेत किंवा श्रीरामांकडे गेलेत म्हणजे ते खूपच दुर्बळ होते असं अजिबात नव्हतं. ते अत्यंत समर्थ होते, पण ते विचारी सुद्धा होते. आणि विचारी होते म्हणून ते श्रीरामांना जाऊन मिळाले. तर ह्या त्यांचा विचारीपणा आपल्याला इथे दिसून येतो. तर रागे खड्गधरी, जेव्हा या रावणाच्या सगळ्या मुलांना जेवढे मुलं सेनापती पाठवले त्या सगळ्यांना मारून टाकलं हनुमंतांनी. आणि त्यामुळे राग येऊन खड्ग हातात धरलंय आणि खड्ग धरून या हनुमंतांवर खड्ग चालवणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा तत्कनिष्ठ, त्या रावणाचा कनिष्ठ बंधू म्हणजे विभीषण, ते मध्ये पडलेत आणि दया करी रक्षाया, रक्षण करण्यासाठी दयेची भीक मागतायत. कोणाकडे? याही आणि त्याही, म्हणजे रावणाकडेही आणि हनुमंतांकडेही. यालाही आणि त्यालाही त्यांनी नमस्कार करून सांगितलं, बाबा रे थांबा, भांडू नका. आणि आपल्या भावाला ते सांगतायत, कथी सांगतायत? दे चरांत हा निद या. चर म्हणजे गुप्तहेर आणि त्याचा अंत. गुप्तहेराचा कधीही युद्धशास्त्राचे, राजनीतीचे काही नियम आपल्याकडे घालून दिले आहेत. त्या नियमांनुसार जर कोणी बोलणी करण्यासाठी आलं, तह करण्यासाठी आलं किंवा युद्धापूर्वीची चर्चा करण्यासाठी दूत म्हणून आलं किंवा गुप्तहेर म्हणून आलं तर त्याला मारू नये असा दंडक आहे युद्धनीतीचा. त्यामुळे चरांत जर तू केलास म्हणजे या गुप्तहेराचा अंत केलास तर तो हानी द आहे. द उपपद तत्पुरुष वापरलाय. उपपद म्हणजे जो शेवटचा अक्षर आहे तो शेवटचा अक्षर एका काय म्हणू क्रियापदाला रिप्रेझेंट करतं. हा, द म्हणजे देणारा. जसं ग आलं की जाणारा असा होतो, करी असं आलं की करणारा असा होतो. तसं जज हा हानी ददाती, जर गुप्तहेराचा नाश केला, अंत केला तर ते आपल्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे तुझ्या रागावर तू ताबा ठेव असं सांगितलंय. मग काय केलं? तर दीर्घांगाते खळ झाकी तैलाक्त नैक सिचयाही. मुद्दाम ते सगळे अर्थ लिहिण्याचा प्रयत्न केलाय. दीर्घांग, दीर्घ अंग. हनुमंतांच्या बाबतीत त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये त्यांचं दीर्घ अंग कोणतं आहे तर अर्थात त्यांचं पुच्छ. त्यामुळे दीर्घ अंगाते झाकी, त्या पुच्छाला झाकलं. कशानी? तैल अक्त नैक सिचय. तैल म्हणजे तेल, अक्त म्हणजे त्याच्यामध्ये भिजवलेलं, तेलात भिजवलेल्या, नैक म्हणजे अनेक आणि सिचय म्हणजे वस्त्र. तेलात भिजवलेल्या अनेक वस्त्रांनी मारुतींच्या शेपटीला गुंडाळलं. ती वस्त्र गुंडाळली, त्या शेपटीला झाकलं, त्या पुच्छाला झाकलं. आणि दे अग्नी कीश चिंती गांधिलीसे सृष्टी हे अशीच याही. जेव्हा त्याला आग लावून दिली तेव्हा
या कीशानी, या वानरश्रेष्ठांनी असा विचार केला, हा जसं मला त्रास देतोय सगळी सृष्टी तू अशाच प्रकारे गांजलीस, हे लक्षात येत आहे माझ्या. निसटे गगनात शिरे, गरजे जाळी क्षणात लंकेते, न धरी चित्ती काही त्या अरीच्या आंजनेय शंकेते. त्याच्या मनात कोणतीही शंका किंवा कोणताही असं मी केलं तर काय होईल असलं काही आलेलं नाहीये. निशंक मनाने ते तिथनं सटकलेत, उडालेत आणि समस्त लंका दहन केलेली आहे, लंका जाळलेली आहे सगळी. नगरी दाह करी निघे, आणि नगरी दाह करून ते तिथून निघालेत. लंघी जलनिधीसी, पुन्हा समुद्र लंघून परत आलेत. ये अजित निकट, श्रीरामांच्या निकट आलेत. आणि पुढचा अतिशय सुंदर अर्थांतरन्यासासारखा हा अलंकार आहे. स्याद अर्थांतरन्यास, उक्तिरर्थांतरन्यास स्याद सामान्य विशेषयोः, असं त्याचं लक्षण आहे. अर्थांतरन्यास नावाचा अलंकार आहे ज्याच्यामध्ये एखादं चरण किंवा अर्धचरण किंवा एखादा पाद हा सुभाषितासारखा वापरला जातो. जेव्हा असं येतं तेव्हा तो अर्थांतरन्यास अलंकार असतो. कठीण समय येता कोण कामा, असं येतो. अर्थांतरन्यास अलंकाराचं खूप सुंदर उदाहरण आहे. किंवा जाऊ दे, नंतर सांगते, आठवल्यानंतर सांगे निज शीर्षा ते. आणि हनुमंतांनी काय केलं, स्वतःच्या शीर्षाला सांगितलं, स्वतःच्या डोक्याला सांगितलं. काय सांगितलं, तोच अलंकार आहे. श्री चरणासीच आदरे चिकट, या श्री चरणांशीच तू आदराने चिकटून राहा, असं त्यांनी स्वतःच्या मस्तकाला बजावलं. पुढे जाऊया. खळ दैत तनय निधने, झाला अत्यार्थ जनक जाघाता, घे असी निघे तया दे दासासे, तदिननाशधी धाता. ते सहज तनय हित कर, जे अगणित कटक ते रणी सरले, त्यजे दशकंठ तरीन हठ खळ चित्त कधीन आग्रहा तरले. पुन्हा एकदा अर्थांतरन्यास अलंकार आहे की खळ चित्त कधीन आग्रहा तरले. एखादा दुर्जन मनुष्याचं चित्त असेल ते कोणी कधी वळवू शकत नाही, कोणी कधी दुर्जनाच्या चित्ताला आजपर्यंत वळवू शकलेला नाही. तसंच ते रावणाचं झालंय. त्याला दैत तनय, दैत म्हणजे अत्यंत प्रिय, प्रिय अशा पुत्राचा वध झाल्यामुळे त्याचे अनेक पुत्र मारले गेले या हनुमंतांशी युद्ध जे केलं त्याच्यामध्ये. त्यामुळे तो अत्यंत आर्त झाला, आणि आर्त झाल्यामुळे जनक ज्या घातासाठी निघाला. जनक ज्या जनकांची मुलगी, तिचा घात करण्यासाठी निघाला. घे असी, असी म्हणजे तलवार, तलवार हातामध्ये घेतली. तया दे दासास्ये तदिननाशधी धाता. आता खूप सुंदर तदिननाशधी असं त्या धात्याचं वर्णन केलंय. ॲडजेक्टिव्ह आहे, काय विशेषण आहे ते. तर धात्यांचं, ब्रह्मदेवांचं विशेषण वापरलंय. ते बुद्धी देतात. धी म्हणजे बुद्धी त्यांनी दिलीये. कशी, तत् इन नाश धी. इन म्हणजे स्वामी, आणि तिचा सीतामाईंचा जो स्वामी आहे त्या सीतामाईंच्या स्वामींच्या नाशाची बुद्धी विधात्याने याला प्राप्त करून दिली. म्हणजे रामवध करण्याची बुद्धी त्याला झाली या सगळ्या घटनेमुळे. ते सहज तनय हित कर, जे अगणित कटक ते रणी सरले, त्याची दशकंठ तरी न हठ. त्याचे इतके सहज नाही, इथे सहज आहे, सहज त्याचे तनय सगळे मुलगे मारले गेले, त्यांचं सैन्य मारलं गेलं. हनुमंत एकटेच हनुमंत सगळं झाडाझोड करून निघून गेले. असं असून सुद्धा त्याची दशकंठ तरी न हठ, या रावणाने त्याचा हट्ट सोडला नाही. खरंच म्हणतात ना, खळचित्त कधी न आग्रहा तरले. अर्थांतरन्यास, खळचित्त हे कधीही एखाद्या गोष्टीच्या, एखाद्याच्या आग्रहाला बळी पडत नाही. एकदा का त्या दुर्जनाच्या मनात दुर्विचार आला की तो दुर्विचारच कायम राहिला जातो. ही कसली बेले आपल्यासाठी. आरती चालू झाली आहे. अच्छा, बघूयात पटकन. सुद्धा, आणि इन म्हणजे स्वामी सुद्धा. हो हो, इन याचा सूर्य सुद्धा अर्थ होतो. त्यामुळे रघुकुळाचा स्वामी असंही म्हणता येऊ शकतं. बरोबर आहे. पुढचं, दशकंठाच्या निधने.
यानंतर मग शेवटची ओळ त्या श्लोकाची आपण बघितली की रावणाचा आणि कुंभकर्णाचा वध झाल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला, हेच रामायण आहे असं तो श्लोक आपल्याला सांगतो. त्यातल्या ह्या गीती आहेत. दशकंठाच्या निधने अतिहर्ष जगात सारखा झाला, त्याची क्रिया कराया सांगे अज गिरीशया यशे झाला. बरोबर आहे. दशकंठ सहज राजा लंकेचा खचर रक्षणा केला, अग्निस्नानानंतर खेदश्रीचा लया अजे नेला. आता हे अगदी शेवटाकडे आलेलं आहे. ह्या शेवटच्याच 2 गीती आहेत रामायणातल्या. काय सांगितलंय? दशकंठाच्या निधने, रावणाच्या निधनामुळे सगळीकडे अत्यंत हर्ष झाला, अतिशय आनंद झाला. सगळ्या जगांना सर्वत्र सारखा आनंद पसरला आणि त्याची क्रिया कराया सांगे अज. हे परत एकदा ही गोष्ट केल्यामुळे गिरीशांना म्हणजे शंकरांना अत्यंत आनंद झाला. कारण पूर्वीच्या काळी युद्धामध्ये जिंकल्यानंतर जो शत्रू आहे, जो हरलाय, त्याचं धड आणि शिर वेगळं करून त्याचं शिर भाल्याला लावून मिरवत नेण्याची पद्धत होती की मी जिंकलं याला. पण मला हे सांगताना परत अंगावर काटा येतोय, पण श्रीरामांनी असं नाही केलं. त्यांनी सांगितलं की हा खूप मोठा शिवभक्त आहे, त्यामुळे याला असं काही आपण करणार नाही आहोत, याला सगळे व्यवस्थित क्रियाकर्म याचे करून याला आपण सगळे हे अधिकार जे दशक क्रिया विधी जो आहे तो सगळा करायचा आहे ते द्यायचेत असं सांगितलं. आणि ह्या सगळ्यामुळे शंकरांना आनंद झाला की इतके उदार मनाचे आहेत, इतके योग्यतेचा विचार करणारे श्रीराम आहेत, म्हणून गिरीशया यशे झाला, आनंदित झाले भगवान शंकर. हा, माझ्या भक्ताचा सुयोग्य संस्कार. अगदी बरोबर आहे, कारण ते शिवभक्त आहेत. नाही, अज हे विशेषण या ठिकाणी श्रीरामांसाठी येतं. म्हणजे श्रीरामांनी सांगितलं. म्हणजे खरं तर तो प्रसंग जर आपण रामायण बघितलं तर असा आहे की श्रीरामांनी लक्ष्मणांना सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता जा, जोपर्यंत रावणाचे प्राण गेलेले नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडून ज्ञान घे असं सांगितलं. आणि लक्ष्मण गेले आणि त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं रावणांकडनं, आणि मग त्यांचा अंत्यविधी केलेला आहे जेव्हा त्यांनी प्राण सोडला. म्हणजे इतक्या महत्वाच्या गोष्टी श्रीरामांनी आज्ञा केली या गोष्टीसाठी, असं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. आणि मग दशकंठ, आता इथे दशकंठ सहज, त्याच्या बरोबर जन्मलेला किंवा अनुक्षण त्याच्या मागून जन्मलेला असा त्याचा जो भाऊ, तो राजा लंकेचा खचर रक्षणा केला. लंकेचं राज्य त्याला सुपूर्त केलं. खचर म्हणजे राक्षस, त्यांच्या रक्षणासाठी हे केलं. आणि अग्निस्नानानंतर सीतामाईंनी अग्निशुद्धी केली आणि अग्निस्नानानंतर सीतामाईंचा सुद्धा शोक श्रीरामांनी दूर केला. इथे निरोष्ठ रामायण संपतं. आणि इथे ते निरोष्ठ रामायणाला म्हणजे हे निरोष्ठ रामायण अत्यंत आदराने मयूर कवीने केले असे ते सांगतात. आणि इथे जेव्हा सगळ्या गीती संपल्यानंतर शेवटचा अनुष्टुप मध्ये श्लोक आहे जो इथे नाही लिहिलेला, त्यात ते निरोष्ठ रामायण असा उल्लेख करतात. कारण तिथे त्या गीती सगळ्या संपल्यात, म्हणजे रामायणाचा भाग संपलाय. त्यामुळे काय आहे हे कळावं लोकांना म्हणून निरोष्ठ हा शब्द तिथे खुद्द मोरोपंतांनी वापरलाय. पण त्याचं जे टायटल जर आपण बघितलं तर ते निरोष्ठ रामायण नाहीये, ते रघुनाथ चरित असं आहे. तर सुरुवात करताना सुरुवातीला निरोष्ठ आहे. मला आणखीन एक असं सांगायला आवडेल की निरोष्ठ नावाचा कर्नाटक संगीतामध्ये एक राग आहे, आणि ज्या रागामध्ये मध्यम आणि पंचम वर्ज आहेत, कारण ते ओष्ठ आहेत. त्यामुळे बऱ्याच देवळांमध्ये देवांची स्तुती करताना तिल्लाना नावाचा प्रकार साऊथ इंडियन म्युझिक मध्ये आपल्याला दिसतो. ते तिल्लाना बरेच या रागामध्ये आपल्याला दिसतात, निरोष्ठ रागामध्ये गायलेले आहेत. त्यामुळे हा निरोष्ठ रामायण किंवा निरोष्ठ ही जी संकल्पना आहे ती आपल्याला अशी इतरत्र पण दिसून येते. धन्यवाद. यातलं जर काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा करा. मी अत्यंत अल्पमती आहे. त्यांनीच सांगितलंय, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती,
तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. त्यांच्या शब्दात सांगते आणि थांबते. धन्यवाद. काय? द्विज म्हणजे ब्राह्मण. बर. नाही, पण अज म्हणजे ब्राह्मण हा उल्लेख मला माहिती नाही. ब्राह्मण, हा हा, जे जन्माला येत नाही, न जन्म, अजन्म, म्हणजे जो जन्माला येत नाही, जो जन्माला येत खूप छान स्पष्टीकरण. श्रीरामांचे आजोबा अजय इंदुमती विवाह प्रसिद्ध आहे. तर त्यांचे आजोबा आणि आपल्याकडे मला आजोबांचं नाव देण्याची प्रथा आहे, म्हणून राम सुद्धा आहे.